आपण पाहत आहात युवाग्राम 24 न्यूज, सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क। मराठा आंदोलन बरेच दिवस चालले। जरांगे पाटील यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचा एकच उमेदवार देऊन मराठा समाजाची ताकद दाखवण्याचं त्यांनी ठरवले। त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातून बरेच जण उमेदवार इच्छुक झाले। त्यामध्ये विलास देसाई, प्रशांत भोसले, डॉक्टर संजय पाटील हे दिग्गज उमेदवार असले तरी मराठा समाजामधून सामान्यातून एक मराठा समाजाचा उमेदवार निवडून आला पाहिजे, जो मराठा समाजासाठी आंदोलनासाठी मनापासून कष्ट केलेत। अशामध्ये नरेंद्र मोहिते महाराज, पाटगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे यांच्या नावासाठी मराठा समाजामधून पसंती दिसत आहे। असे असताना देखील मराठा समाज हा मातब्बर उमेदवार शोधायला लागलेला असता माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार हेही त्यांचे उमेदवार होऊ शकतात। घोरपडे सरकारांनी मराठा आंदोलनाला वेळोवेळी मदत केल्यामुळे मराठा समाज यांच्या पाठीशी ठाम राहील असा विश्वास मराठा समाजातील सामान्य लोकांनी व्यक्त केलाय। तर 28 तारखेला मराठा समाजाच्या उमेदवारासाठी बैठकीचं आयोजन केलंय। या बैठकीत बऱ्यापैकी मराठा समाज एक उमेदवार देतील व पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील अशी शक्यता आहे।